युनिट 4 हाऊ क्रिएचर्स मूव्ह म्हणजे की हे सर्व प्राणी कसे हालतात याच्यावरती एक सुंदर कविता आहे आणि त्या कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण इथे सोडवणार आहोत. आता या प्रश्नांमध्ये सगळ्यात पहिला प्रश्न दिला आहे फॉर्म पेअर्स म्हणजे जोड्या तयार करा. क्वीज each other with one many point to any object picture in this book and start the quiz. म्हणजे वन म्हणजे काय आणि मेनी म्हणजे काय इथे आपल्याला यातनं कळणार आहे. बघा, वन लायन मेनी लायन्स. आता इथे जोड्या करून एक अनेकचा खेळ खेळायचा आहे. मेनी बॉईज वन बॉय. राईट डाऊन एनी 5 पेअर्स आपण लिहिणार आहोत. बॉय बॉईज, लायन लायन्स, गर्ल गर्ल्स, ट्री ट्रीज, बुक बुक्स. म्हणजे वन बॉय मेनी बॉईज, वन लायन मेनी लायन्स, वन गर्ल मेनी गर्ल्स, वन ट्री मेनी ट्रीज, वन बुक मेनी बुक्स. अशा प्रकारे. आता प्रश्न तिसरा काय आहे बघा. वन पर्सन ॲक्ट्स डम चेराज खेळायचे. वन पर्सन ॲक्ट आउट एनी लाईन इन द पोएम सायलेंटली अदर गेस व्हॉट इट इज. म्हणजे काय करायचं, एकानं कवितेतले कोणत्या ओळीचा अभिनय करायचा बरं का, आणि बाकीच्यांनी ती ओळ ओळखायची. आता बघा इथे तुम्ही कसं करू शकता. दिस इज अ क्लास ॲक्टिव्हिटी. एक्झाम्पल लाईन टू ॲक्ट. रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. तुम्ही आकाशातनं पाऊस पडतोय अशी ॲक्शन केला, पुढच्याने ती ओळखायची बरोबर. बोट सेल ऑन द रिव्हर. तुम्ही बरोबर ॲक्शन करायची, जसं काय तुम्ही बोट वल्हवताय. अ बर्ड फ्लाईज इन द स्काय. पक्षी उडतो तसं हाताची ॲक्शन करायची. आता क्वेश्चन 4 आहे. लिस्ट ऑल द ॲक्शन वर्ड्स फ्रॉम द पोएम अँड ॲड अदर ॲक्शन वर्ड्स टू द लिस्ट. आता ॲक्शन वर्ड्स म्हणजे काय, कृतीयुक्त शब्द. जसं बघा कवितेमध्ये फॉल्स, रन्स, ब्लोज, फ्लाईज, सेल, फ्लोट, सिंक्स, रायजेस आणि स्प्रेड्स हे काय कवितेतले ॲक्शन वर्ड आहे. अजून आपण त्याच्यात कोणते कोणते ॲड करूया. जम्प्स, वॉक्स, स्विम्स, डान्सेस, मूव्स, क्लाइम्स आणि सिंग्स ॲड करूया. आता इथे प्रश्न 5वा आहे. ट्राय टू मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस ॲज पॉसिबल युझिंग द टेबल बिलो. आता इथे रेन, अ स्टोन, रिव्हर, फॉल्स, रोल्स आपण इथं वाक्य तयार करायची बरं का. रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. अ स्टोन रोल्स डाऊन द हिल. अ रिव्हर रन्स टू द सी. द विंड ब्लोज इन द एअर. बोट सेल ऑन द रिव्हर. आता याचा अर्थ पण सांगायला हवा की नाही. रेन फॉल्स फ्रॉम द स्काय म्हणजे आकाशातनं पाऊस पडतोय. अ स्टोन रोल्स डाऊन द हिल म्हणजे दगड घरंगडत टेकडीवरनं चाललाय. अ रिव्हर रन्स टू द सी म्हणजे समुद्राकडे ती नदी वाहत चालली आहे. द विंड ब्लोज इन द एअर हवेमध्ये वारा वाहतोय. बोट सेल ऑन द रिव्हर नदीवरती बोट काय करतीये, प्रवास करतीये. क्लाउड्स फ्लोट अक्रॉस द स्काय आणि आकाशात ढग विहार करतायत. स्मोक रायजेस अप द चिमनी आणि त्या चिमणीतनं धुरांड्यातनं धूर चाललाय. वेव्ह स्प्रेड ओव्हर द सी आणि समुद्रावरती लाटा उसळल्यात. हे झाले या वाक्यांचे अर्थ. आता प्रश्न 6वा आहे की रीड द फॉलोइंग वर्ड्स ॲट अ ग्लान्स अँड कम्प्लीट द फ्रेज. फ्रेज म्हणजे काय मित्रांनो, शब्दांचा समूह. आता इथे आपण हा शब्दांचा समूह आहे की नाही, याला आपण काय करायचं, ह्याचं पूर्ण करायचं. बघा, ॲट होम, नियर द विंडो. Complete the phrases. At home, near the window, behind the door, in front of the class, on the left of Kedar, on the right of Savita, next to the blackboard. आता याचा अर्थ काय बघा. ॲट होम म्हणजे घरी, नियर द विंडो म्हणजे खिडकीजवळ, बिहाइंड द डोअर म्हणजे दारामागे, इन फ्रंट ऑफ द क्लास वर्गासमोर किंवा वर्गाच्या पुढे, ऑन द लेफ्ट ऑफ केदार म्हणजे केदारच्या डावीकडे, ऑन द राईट ऑफ सविता म्हणजे सविताच्या उजवीकडे, नेक्स्ट टू द ब्लॅकबोर्ड म्हणजे फळ्याच्या शेजारी किंवा ब्लॅकबोर्डच्या शेजारी. तर व्हिडिओ इथे संपलाय आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा पटापट.